कशी आहे तब्येत? बरी आहे बरी आहे का? तर आप्पाजी दवाखान्यातून घरी आले. आप्पाजीला कुत्रं चावलं होतं. आप्पाजी गावातले नागरिक आहे पण पुण्याला राहतात, त्याच्यामुळे कुत्र्याला नवीन वाटला होता माणूस. तर कुत्रं चावलं, खूपच खतरनाक. 7-8 टाचे पडले. तर आप्पाजी दवाखान्यात गेले, तर दवाखाना करावाच लागतो. हो हो. पूर्ण शिवून घेतलं. तर आप्पाजीला चावलेलं कुत्रं पिसाळलेलं नव्हतं, साधं कुत्रं होतं. पिसाळलेलं कुत्रं चावलं तर त्याचा वेळेतच उपचार करावा लागते, नाहीतर आपल्याला एवढी भयंकर बिमारी होते ना, म्हणजे त्या बिमारीचा इलाज नाही. जर वेळेस तुम्ही उपचार नाही घेतले ना, तर ती बिमारी म्हणजे खतरनाक आहे. काही वाचायची शंका नाही आहे. त्यातून त्याला रॅबीज म्हणतात आणि पाण्याला खूप घाबरतो तो पेशंट. म्हणजे पेशंटची आयु जास्त नसतो. काही दिवसात तो निपटून जातो आणि त्या पेशंटला पाण्यापासून खूप भीती वाटते. त्याला हायड्रोफोबिया बी म्हणते. पाण्याला भीती म्हणजे पाणी पितच नाही तो त्यातनी. सबस्क्राईब करा, आवडला असेल व्हिडिओ तर. बाकी पिसाळलेल्या कुत्र्यासाठी इलाज करा आणि गावठी कुत्रा चावलं तरी इलाज करा, कारण की रॅबीजचे सिम्पटम जे आहेत ते 8 ते 10 दिवसानंतर समजते आपल्याला आहे की नाही आहे. कुत्र्याला सुद्धा रॅबीज 8 ते 10 दिवसातच समजते किंवा महिना बी लागू शकते, कारण की ते रॅबीजचे जे विषाणू आहेत ते 24 घंट्यातनी 3 mm फक्त प्रवास करतात, बॉडीमध्ये ट्रॅव्हल करतात. सबस्क्राईब करा, आवडला असेल तर भेटू नेक्स्ट टाइम स्क्रॉल करता करता.